नमस्कार सर. जय हिंद, जय श्रीराम. जय हिंद, जय श्रीराम, जय माऊली. आज आपल्या देवर्जन गावामध्ये आपल्या घरी आलो. आपली माहिती ऐकून की आपण एवढे मोठे सगळे देशासाठी केलेले आहात, तर आपली मुलाखत घ्यावा हा त्या पाठीमागचा महत्त्वाचा विषय होता, ज्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल, दिशा मिळेल. आणि देशभक्ती आज कमी झालेली आहे. खरं तर आज तुमचं घर पाहिल्यानंतर मी इतका प्रोत्साहित झालो की आपल्या एखाद्या शिक्षकाच्या घरी की बाबा फोटो असले पाहिजे, देशप्रेमाने उत्स्फूर्त भरलेले फोटो पाहिजेत, पुस्तकं पाहिजेत, पण त्या बाबी दिसत नाहीत इतरत्र. तुमच्याकडे हे सगळं आहे. आणि मग हे सगळं तुम्हाला जे साध्य झाले, तुमचा परिचय करून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. म्हणून कृपया आपला थोडक्यात परिचय द्या. जय हिंद. जय हिंद. मी संदीप रोडगे, आर्मीमधून रिटायर आहे. 17 वर्ष आर्मीमधून सेवा दिली आणि रिटायर झाल्यानंतर रिटायर कधी झालात? रिटायर मी 2017 सप्टेंबरमध्ये रिटायर झालो. देशभक्तीची भावना, भक्ती म्हणल्यानंतर भक्तीचे मार्ग खूप आहेत. आणि मला आर्मीमध्ये किंवा एक जे माहोल जे मला भेटला ते महाभारत त्यावेळेस टी व्हीवर चॅनलवर यायचं. आणि त्या पिरियडमधून बॉर्डर पिक्चर पण त्या वेळेस आला माझ्या लहानपणी. अभ्यासात तेवढं काही मी हुशार नव्हतो, पण बॉर्डर आणि महाभारत हे बघितल्यानंतर माझ्यामध्ये एक भाव निर्माण झाला की आपल्याला जीवनामध्ये जर एक संकल्प करायला पाहिजे आणि आपण कुठेतरी एका मार्गावर जायला पाहिजे. आणि त्या भावनेतून मी आर्टिलरी तोफखानामध्ये भरती झालो. आणि तिथंही गेल्यानंतर आर्मीमध्ये मी थांबलो नाही. माणूस हा जीवनामध्ये काही ना काही प्रगती करण्यावरच असायला पाहिजे, स्थिर राहण्याचा माणसाचा स्वभाव नसायला पाहिजे. म्हणून मी त्या आर्मीमध्ये असताना 7-8 कोर्स केले आर्मीत राहून, पण आहे त्या भक्तीला टिकवून ठेवलं. आणि आपला अनुभव येणाऱ्या हिंदू पिढीसाठी किंवा येणाऱ्या समाजासाठी आपल्याला कशा पद्धतीनं ते सगळा अनुभव बघितल्यानंतर ह्या गोष्टीतून मला ते करायचं ठरलं. आर्मीमध्ये मी द्रोणागिरी पर्वत क्लाइंब केलं. 7066 मीटर हाईट. 7066 मीटर हाईट, जिथून हनुमानाने संजीवनी बुटी आणली होती, तो डोंगर मी क्लाइंब केला. माउंट एव्हरेस्टला जाण्याची इच्छा होती. 20 किलोमीटर धावक पण होतो. पॅरासेलिंगचा बेसिक ॲडव्हान्स कोर्स केला. हायल्टिट्यूड वॉरफेअर स्कूलमध्ये मी बर्फामध्ये कशी लढाई लढायची ह्या गोष्टीवर ट्रेनिंग केलं. 7 उत्तर काशी ते केदारनाथ ट्रॅकिंग एक्सपिडिशन्स केले, जिथून आदी शंकराचार्यांनी जे रस्ता चलत गेलेले होते त्या सगळ्या हिमालयामध्ये. नंतर मी गंगा नदीमध्ये राफ्टिंग, बोटिंग, कॅनोईंग असे सगळे करत ॲडव्हेंचर इन्स्ट्रक्टरशिप नाशिक, हैदराबाद ह्या जागी काम केलं. आणि माझा जो अनुभव आहे, येणाऱ्या पिढीला आपल्या मातृभूमीची सेवा आणि रक्षा कशी करायला पाहिजे हा भाव असायला पाहिजे. भक्तीचे मार्ग अनेक आहेत. संतांचे आहेत, सैनिकांचे आहेत, क्रांतिकारक लोकांचे आहेत. तर ते भाव जागृत असायला पाहिजे. आणि आपलं मातृभूमीचं अस्तित्व कुठून टिकल हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं हा माझं काम आहे. माझं जीवनच मला देशभक्तीतून सर्व काही भेटले, तर म्हणून मी ह्या मातृभूमीतून भेटल्यामुळं माझं हे. तुमच्या जीवनामधील एखादा प्रसंग असा अविस्मरणीय या सेवेच्या काळात झालेला आहे का? म्हणजे अपघात असेल किंवा हल्ला असेल? ज्या वेळेस मी सगळ्यात पहिल्यांदा पोस्टिंग गेले त्यावेळेस संसदेवर हमला झाला होता. अटल बिहारी वाजपेयीजींचं सरकार होतं. 2001ला संसदेवर हमला झाल्यानंतर 2001ला मी ओपी पराक्रम बाडमेर साईडला होतो. त्यावेळेसचा काही लढाईचा जो क्षेत्र होता, 9 महिने आम्ही त्यावेळेस तिथं डिप्लॉयमेंट होतो. आसाममध्ये असताना जे मिलिटंटशी लढण्याचा जो आम्हाला एक संपर्क आला होता, त्यावेळेस फायरिंग झाली होती. ते अल्फा संघटना असायच्या त्या जागी, आणि ते चकमकीत होत असताना त्यावेळेस जे समोरासमोर जे झालेलं होतं त्यावेळेसचा एक काही गोष्टींचा अनुभव आहे. आणि ती क्लाइंब करत असताना म्हणजे एवढा हार्ड आईस ॲक्स म्हणजे पडल्यानंतर माणूस सरकल्यानंतर तर सगळा विषय म्हणजे अशा सगळ्या संकटातून आम्ही गेलेलो. मग ह्या सगळ्यात महत्त्वाचा एवढा अनुभव तुम्ही घेतला,
तर अलीकडच्या तरुण पिढीसाठी काय सल्ला असेल तुमचा? येणाऱ्या तरुण पिढीने भगवद्गीतेचा, स्वामी विवेकानंद, कुठल्याही क्रांतिकारक विचारधारांचा, जे आपल्या देशासाठी, समाजासाठी, संस्कृतीसाठी, धर्मासाठी ज्या लोकांनी त्याग आणि बलिदान दिलेलं आहे, यांचा अनुभव करून, विचार सरून ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी कार्य करायला पाहिजे. माझं येणाऱ्या पिढीला एकच सांगणं आहे की शिक्षण कशासाठी शिकतात. शिक्षण तर बऱ्याच जणांचा विषय असा येतो की पैसा कमवण्यासाठी. मी त्यांना एकच उत्तर देतो की पैसा तर अनपढ राहून पण कमवता येतं, आपल्या पूर्वजांनी ते केलेलं आहे. तर शिक्षण हे व्यवस्था देण्यासाठी असायला पाहिजे. एज्युकेशन, न्याय, मेडिकल ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये कसं काम करता येईल ग्रामीण भागामध्ये, आणि तुम्ही शिकून सगळ्या गोष्टीतून जो त्रास आईवडिलांना किंवा समाजामध्ये कुठल्या गोष्टीतून झाला आहे तो त्रास इतरांना होऊ नये, ह्या भावनेतून शिक्षण शिकून काय प्लॅटफॉर्म देता येईल हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये लढाया होतच आलेल्या आहेत. रामायण महाभारतामध्ये लढाया झालेल्या आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण लढाया झालेल्या आहेत, आणि येणाऱ्या काळात पण लढाया होणारच आहेत आणि चालूच आहेत. तर आपण आपल्या संस्कृतीसाठी, आपण आपल्या धर्मासाठी, येणाऱ्या यंग जनरेशनने आपल्या मातृभूमीचं अस्तित्व कसं टिकून राहील ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी येणाऱ्या यंग जनरेशनने ह्या गोष्टीवर काम करावं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही सेवानिवृत्त होऊन किती वर्ष झाली? 2017 सप्टेंबरला मी सेवानिवृत्त झालो. त्यावेळेस मी माझी संकल्प केला की मी नोकरी करणार नाही, कारण की माझी विचारधारा एक क्रांतिकारक आहे. मला कुठेही जॉब भेटला असता, पोलीसमध्ये, इकडं तिकडं एवढ्या कोर्सेसवर, मिलिटरी स्कूलवर किंवा सगळ्या गोष्टीवर, पण मला माझ्या आपल्या ग्रामीण भागामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून हिंदुत्व ह्या विचारधारेच्या भगव्या ध्वजासाठी आपल्याला जर काम कसं करायचं असेल, आणि भगव्या ध्वजाचं काम म्हणजे तिन्ही संस्कृतीमध्ये स्त्रियांची पूजा जर होत असेल तर हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांची पूजा केली जाते, हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांची पूजा केली जाते म्हणजे भारत मातेची पूजा केली जाते, आणि हा भाव माझ्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टींचं हे करत नाही, आणि मातृभूमीची सेवा आणि रक्षा कशी करायची हा विषय मला खूप म्हणजे आहे. हा माझा भक्तीचा मार्ग आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर मी काम करतो. धन्यवाद. शेवटी एकच प्रश्न की आपण एका वाक्यात भारत मातेबद्दल काय सांगाल? भारत माता, माता हा शब्द ज्यावेळेस आपण वापरतो, माता म्हणल्यानंतर तिनं सर्वांचा विचार करणारी जे माता असते तिला आपण भारत माता म्हणतो. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण पृथ्वी माता म्हणतो, भारत माता म्हणतो, निसर्ग माता म्हणतो, कारण की निसर्गातून पण आपण काही ना काही घेतो, स्त्री माता पण म्हणतो आणि गौ माता पण म्हणतो. हा माता हा जो भाव लागलाय ना, कारण की आपल्याला सर्व काही ह्या मातेपासूनच घ्यायचं आणि ह्या मातीला देऊन जायचं आहे. कुठंतरी ह्या मातृभूमीचं अस्तित्व कसं टिकल आणि कसं ह्या सगळ्या गोष्टी होईल, भारत मातेसाठी आपलं जीवन समर्पित करायला पाहिजे. भारत मातेपासूनच आपण आई आणि माऊली हा शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. माऊली जर म्हटलं नंतर एवढा उदार आणि एवढ्या सगळ्या गोष्टींची जे संतांना जे म्हटलं होतं, ज्ञानेश्वर माऊली आपण जे म्हणतो, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली आपण जे म्हणतो, आणि आई हे मुलांपुरतं विचार करणारी हे झाली आई. आणि ज्यावेळेस माता ज्यावेळेस लागलं जातं, ज्या स्त्रियांनी जे आदर्श केलं जातं ते तिनं सगळ्याचा विचार करते. जे आपल्या मुलांपुरतंच विचार करत नाही ते सगळ्यांचाच विचार करते, ती झाली माता. म्हणून माझी भारत माता पण सगळ्यांचाच विचार करते आणि सगळ्यांना सामावून घेते. म्हणून तिचं अस्तित्व कसं टिकवता येईल हा भाव प्रत्येक, आणि हा भाव हिंदू संस्कृतीतच आहे. झाडांच्या पूजेपासून, कुठल्या गोष्टीच्या माळेपासून आपल्या देवांची संख्या अनेक सांगितलेली आहे, पण कुठंतरी तो भाव सगळा एकामध्ये बघून त्याची पूजा करणं हा महत्त्वाचा भाव आहे. आणि आपण सर्व काही मातृभूमीतून घेतो आणि ह्या मातृभूमीलाच देऊन जायचं आहे. म्हणून ह्या मातृभूमीचं अस्तित्व कसं टिकवता येईल ह्या गोष्टीवर काम करून माझं जीवन ह्या मातृभूमीसाठी समर्पित आहे. धन्यवाद.